सुंदरसं घर तयार केलं. त्या घराला नाव ठेवलं लाक्षागृह. इतकं दिसायला घर सुंदर होतं, इतकं सुंदर घर होतं. बाकीच्या सर्वसामान्य म्हणजे पापाचा नाही पुण्याचा नाही विचार न करणारी अशी काही 10% वर्ग येतं. 10% लोक असे येतं ते कोणाच्या वाईटावर बी नाहीत आणि ते म्हणतात आपल्याच्यानं कोणाचं चांगलं होत नाही कोणाचं वाईट होत नाही. ते कामाशी काम जीवन जगणारी 10% निष्पाप अंतकरणाची माणसं कोण्याही गावात असतात. कोण्या गावात तुम्हाला एक सोपं भाषा सांगू का? कोण्या गावात 10% लोक असे ते कीर्तन कोणाचंही ठेवा, फक्त कीर्तन म्हणून ऐकायला जातील. काय नसतं त्यांना, ते काय सांगितलं काय विषय काय किती. बिचारी प्रांजळ मनाची माणसं असतात ती. तशी 10% लोक असा विचार करतात घर चांगलं बांधलं, बरं बांधलं, छान बांधलं. त्याच्यात काही टक्के गौसला असंकर. आपल्या देखता त्याची परिस्थिती 10-5 वर्षापूर्वी जरा गळालेली होती. एकदा एका कामाला चल म्हणलं, त्या जो टिकटाला पैसे नव्हते, इतके पैसे खर्चिलेच कसं काय असतील. अशा काही काही घरचे चमचे घेऊन पळ्यान कडी वाढणारी नालायक येतो. कस काय झाला असेल, कस काय झाला असेल. नाही नाही त्याला गौसलच. तू जेसीबी घेऊन उकर ना तू तालुका, तुला गौस होती का पाय चिलीम फिलीम. विनाकारण प्रांजळपणानं समोरच्या व्यक्तीला स्वीकारत नाहीत अशी सुद्धा 10% नालायक आहेत. काही लोकांनी विचार केला काय सुंदर घरे. काही लोक म्हणत होते दुर्योधन आता त्याची राजवट या घरात चालवतोय. काय माहिती प्रांजळ लोकांना ते घर काय. पण सर्व लोकांच्या कानावर वार्ता गेली हे घर पांडवांसाठी बांधलं. सर्वसामान्य विचाराची माणसं विचार करत होती इतकं चांगलं घर पांडवांसाठी बांधलं. बघा दुर्योधनाला आपण उगाच वाईट म्हणतो. दुर्योधनाची त्याच्या भावावर किती कृपा आहे, त्याच्या काकीवर किती कृपा आहे. आपल्या चुलत भावासाठी इतकं सुंदरसं घर बांधलंय. आणि दुर्योधन एके दिवशी पांडवांच्या घरी गेला, काकींना प्रणाम केला. तो तोंड चोपड्या प्रणाम होता. काकी म्हणजे कुंती आई साहेब. प्रणाम केला आवाज. काकी जीवराज तुमच्यासाठी गावाच्या बाहेर एक सुंदरसं घर बांधलंय. तुम्ही राहता त्या घराची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. माझे बाबा राजे आहेत, भविष्यात उत्तरार्धात मी सुद्धा राजा होणार आहे हस्तिनापूरचा. लोकांनी आम्हाला हसू नये याच्याकरता तुम्हाला चांगल्या घरात राहण्यासाठी भेटावा याच्याकरता तुम्ही त्या घरात राहण्यासाठी जा. काकी हुशार होत्या. ती काय आत्ताची बाई नव्हती, पटकन पुढच्याच ऐकून लगेच वास्तुशांती करायला. हुशार बाई होती. कोणती होती? हा ती विटेवरच्या मालकाची आत्या होती. कुंती आई साहेब ही विटेवरच्या मालकाच्या आत्या होत्या. दुसरी एक गोष्ट सांगतो नागरे सर, संगतीमुळे काही काही लोकांचा फायदा होतो. कुंती ही विटेवरच्या मालकाची आत्या असेल, सखी बहीण कुंतीची सून असेल, कुंतीचा मुलगा विटेवरच्या मालकाचा मेहुणा असेल, याबद्दल दुमत नाही. पण कुंतीचं मोठेपण सादर करण्याच्या पाठीमागे एका बाईचा हात होता. तिचं नाव होतं धात्री नावाची स्त्री. धात्री जगात 1 नंबरची गायनिक होती. तिच्यासारखी प्रसूती कोणालाच, बाळांत पण कोणालाच करत आलं. पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशासाठी धात्री सारखी होती. तिची कृपा गांधारी कुंतीवर होती. त्याच्याकरता कुंतीचं जीवन उजळलं गेलं. संगतीतली फार मोठी ताकद असते राजू. अहो गांधारी सारखी फार मर्यादाशील स्त्री, हिच्यावर कृपा केली कांतीप्रिया नावाच्या दासीने. पांचाळ नरेशाची कन्या द्रौपदी, जिच्या भावाने 48,324 दाशा भांडे घासायला बहिणीला द्यावा अशोक बुवा, पण तिच्यावर कृपा केली सुप्रभा नावाच्या दासीने, मैत्रिणीनं. संगतीची ताकद फार मोठी असते. कुंती आई साहेबाला धात्री नावाच्या स्त्रीची संगती होती. धात्रीने विचारलं राजकुमार कशा करता आल ते. गावाच्या बाहेरचं घर तुम्हाला राहण्यासाठी देत आहेत. हुशार धात्री होती. आईसाहेब एक बोलू काय ग. सुईच्या आणीवर बसेल इतकी माती न देणारा राजकुमार, सुच्छाग्र वयस्थित मृत्यू भाईजे आता हा. सुईच्या आणीवर बसेल इतकी माती न देणारा दुर्योधन राजकुमार आज तुम्हाला मोठा महाल राहण्यासाठी देतोय. याचा अर्थ याच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजत आहे. इतकी धात्री हुशार होती. सात्विक आणि सदाचारी पुण्यशील वृत्तीची होती. मी होकार दिलाय धात्री काय करावं. आई साहेब तुम्ही होकार दिला मालकीनबाई जा राहण्यासाठी, पण तज्ञाचा सल्ला घेऊन जा. महाभारतात बरेच तज्ञ होते. त्याच्यातला एक टोकाचे तज्ञ भीष्माचार्य. पण भीष्माचार्यांच्या आश्रमावर भेटायला गेली असं दुर्योधनाला जर कळालं
तर त्याच्या अंतकरणात शंकेची डाळ शिजल. 2 नंबरचे तज्ज्ञ होते द्रोणाचार्य, त्याही आश्रमावर भेटायला गेली तरी गुप्तचर पाठीमागे लावील. त्याच्यामध्ये एक विवेकाचं टोक, ज्योतिषशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, नीतिशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, विश्वाचा पूर्ण 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 परिभाषेतला अभ्यास आणि राजकीय क्षेत्रातला 1 नंबरचा डॉन, राजकारणातला 1 नंबरचा डॉन. त्याच्यासारखा राजकारणी कोणीच नाही. पण जगाच्या मालकाला 1 नंबर द्यावा म्हणून त्या व्यक्ती होता बडवा. नालायक लोक आहेत. तुम्हाला एक सांगू का, बुजुर्ग लोकांचा अपमान करतो, बुजुर्गांचा जो अपमान करतो असं समजून घ्यायचं, याची उतरती कळा लागली, याची उतरती कळा लागली. राजू ज्येष्ठांचा जो सन्मान करतो का असं समजायचं, याची चढती कळा लागली. मागच्या लोकांचा कधीच अपमान करायचा नाही. ह्या हल्लीच्या टिकल्या लावणाऱ्या सुनांना वाटते सासू पटकन मारावं, सासरा पटकन मारावा, किल्ल्या माया हातात यावं. भिताळा अंगावर पडून तू या इतकी दबशीन तर जेसीबीला उपसिता याची नाही. कारण त्यानं कमवलेली प्रॉपर्टी हातात घ्यावं वाटते. त्यांनी किती कष्टानं कमवली, त्या संपत्ती म्हणजे त्यांच्या रक्ताचा थेंब न थेंब त्याच्यात वाढत आहे. कष्टाचा रोमाचा एक एक परिभाग त्याच्यात वाढत आहे. आणि आपण अनिमुटपणे हातात घ्यायचं आणि त्यांना किंमत नाही द्यायची. ते जाताना आशीर्वाद देत नसतात, ते आशीर्वाद देत नसतात जाताना. आणि जे पूर्वज आशीर्वाद देत नसतात ते संपत्ती ठेवतात, पण आशीर्वाद नाही ठेवला की संपत्तीचा ऱ्हास होत असतो. एक एक हात धरत जा बसलेल्या लोकांनी तसा हात धरायचा त्याला. पायपापाशी बसा एक एक माणूस. ए जीजी धर त्याला दर्शक, काय होत नाही. विडाला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. परमार्थात मोठं व्हायचं असेल नागरे सर, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. राजकारणात मोठं व्हायचं असेल, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. व्यापारात मोठं व्हायचं असेल, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. वैद्यकीय क्षेत्रात मोठं व्हायचं, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. आध्यात्मिक क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असू द्या, त्याला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मोठं होत नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्यांच्या पाठीमागं आशीर्वाद असेल त्याला जन्म बैलाचा जरी भेटला तर देवाला सोडायला कठाळ्या होतोय. पूर्वजाचा आशीर्वाद असला ना, पापामुळे त्याला बैलाचा जरी जन्म भेटला तर देवाला सोडायला कटाळे होतो. आकड्याचीच कंस खातो. आणि पूर्वजाचा ज्याला आशीर्वाद नाही ते शापानं बैलच होतो, पण ऊसाच्या गाडीचा होतो. इतका मोठा फरक असतोय. अहो नशीब घेऊन आलं पाहिजे. मागच्यांचा आशीर्वाद असू द्या. मागच्या 1 महिन्यापूर्वी मलेशियाहून कुत्रा आणला आमचा मित्र. शाळेत शिकायला होता म्हणून मित्र म्हणायचा. शाळेत आम्ही सोबत शिकायला होतो म्हणून मित्र म्हणायचं. ते मलेशियाला गेलं फिरायला, पैशाचा कर झालता. बापान जरा शिल्लक कमवून ठुलतं. पंढरपूरला नाही गेलं, इकडे मलेशियात गेलं बोंबलत. आणि येताना 1,18,000चं कुत्रं आणलं. विमानात आणलं. तिकीट काढून आणावं लागलं असेल नागरे सर. मग कुत्रे किती नशिबाने आहेत, विमानात बसायलेत. एक माणूस म्हणला, विमानात बसला सुंबळे आहेस का काय तू, माणूसच ना तो, विमान विकत घ्यावा इतकं मोठं पाहिजे तू. कुत्रं विमानात बसायला आणि त्याचं तिकीट माणूस काढायलाय. आणि तू विमानात बसलो 3-3 बाऱ्या चोंभाळून सांगायला म्हणलं येडपटेस का काय तू. बुद्धिजीवी माणसं विमानात माणसाने निर्माण केलेत. प्रत्येक माणसाला एक एक भिरभिऱ्यासारखा असावं, काय नवलाची गोष्ट आहे त्याच्यात. कुत्रे बसले, प्रारब्ध सांगायलो, मागचांचा आशीर्वाद असतो. अहो काही कुत्रे इतके नशिबाने. एका माणसाकडे गेलो, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा एक पुडा. म्हणले कशाला, म्हणले आमच्या कुत्र्याला खाला जमलं कडे मिळ. म्हणलं या आपण 10-10 रुपयाचे नेत होतो आपल्या पोरायला, आणि कुत्र्याला 1418 रुपयाचा. नशीब घेऊन आलं का नाही ते. प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध. याचं कारण सांगू, मागच्या वंशाचं पुण्य, मागच्या पूर्वजांचं पुण्य. ठीक आहे, पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. पैठणच्या मालकांचं वाक्य. दोन्ही जर समान असेल तर मानवाचा जन्म जास्त झाला असेल स्वर्गाला, कमी झाला असेल नरकाला. आणि मग त्याच्यात कमी अधिकचे अजून पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, पण माणूस होण्यासाठी दोन्ही समान लागते. आणि त्याच्यात कमी अधिक झाला असेल तर मग पशु पक्ष्यांचा वगैरे वगैरे जन्म मिळतो. त्याच्यात काही पुण्याचा साठा असेल तर वंशाच्या पुण्यानं मग ते चांगल्या ठिकाणी जात असते. कुत्र का असं, पण वेळेला भाकर टाकणाऱ्याच्या घरात जन्माला यावा, याच्याकरता मागच्यांचे आशीर्वाद घेऊन माणसानं जीवन जगत जावं. ज्यांना मागच्याचे आशीर्वाद नाहीत का, 500-500 एकर जमिनीवाले भूमिहीन झाले. आशीर्वाद ठेवून गेले नाही माणसं, आशीर्वाद ठेवून गेले नाही. आशीर्वाद असला पाहिजे माणसांच्या पाठीमागं. गांधारी हुशार आहेत. धात्री नावाच्या स्त्रीचं ऐकलं, विदुर काकाच्या घरी आल्या. दुर्योधन आलाय का, काय कळतं म्हणे विदुर. काकाला काय कळतंय,
काकांच्या घरी आल्याच्या नंतर विदुर काका विवेकाचं टोक होते. आवाज दिला, सुशिला, जी मालक, वहिनी साहेब आल्यात. काय वाणी होती हो, वहिनी साहेब आल्यात. सुशिलाबाईने लागलीच बसायला, बोऱ्या टाकला. या ताईसाहेब या, मोठी जाऊ येते. या ताईसाहेब बसा. मोठी भाऊसाई या नात्याने काकाने प्रणाम केला. प्रणाम वहिनी साहेब, प्रणाम. काय काम आहे काका, एक विचारू? गेल्या 15 दिवसापासून दुर्योधन आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात तुम्ही राहण्याकरता जा. तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला मागतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे एवढं देऊन टाक. दोन्ही म्हणजे तुकोबारायचं वाक्य किती प्रमाण आहे ते सुद्धा, तुकोबाराय किती विवेक दृष्टीने मागतात ते सुद्धा, आणि वास्तूसाठी सुद्धा पोषक, या दोन्ही गोष्टी आपल्या कडव्यावर चलावा. म्हणजे अभंगाच्या बाजूला न जाता आपलं सगळ्या दोन्ही गोष्टीचं काम व्हावा असं कीर्तन करायचं. विठाला विठाला त्या घरात राहण्यासाठी मी होकार दिलाय. काय करावं? काकांनी सांगितलं होकार दिला, वहिनी साहेब तुम्ही राहण्यासाठी जा, पण ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही माझ्याकडे या. ठीक आहे काका. निघाले तिथून. त्याचे गुप्तचर पाहतच होते. विदुर काकाच्या घरी गुप्तचर आले. विचारलं, काका काय म्हणत होत्या? कोणती? काही नाही. कोण्या दिवशी जाऊ? मुहूर्त कोण दिवशी? गुप्तचराने दुर्योधनाला सांगितलं. मुहूर्ताचा कागद दुर्योधनाने आणून ठेवला. तिथं मुहूर्त सांगणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संजय. संजय किती विवेकी होता सांगू तुम्हाला. घरी बसल्या बसल्या अंध माणसाला टीव्ही दाखवत होता. अंध माणसाला टीव्ही म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धात किती मेलेत त्याला घरी बसल्या बसल्या कळत होते, आणि नुसते कळत नसून आंधळ्याला सांगत होता. इतका विवेकी व्यक्ती होता तो. व्यास कृपा दीपकु संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. एवढा मोठा अधिकारी संजय. आणि त्या संजयाने मुहूर्ताचा कागद हातात दिला. जा कोणी अमक्या अमक्या दिवशी राहण्यासाठी जा. दुर्योधनाने तारका खोडल्या. त्याला माहित होतं संजय हा विवेक दृष्टीनं गोड आहे, आणि चांगल्या मुहूर्तावर राहायला गेल्याच्या नंतर पांडवांना जाळण्यासाठी घर बांधलंय, ते पांडव जळणार नाहीत. यानं तारका खोडल्या आणि चुकीच्या तारखा टाकल्या. त्याच्यात एक तारीख अशी चुकीची म्हणून टाकली, पण कर्मनो गहनो गती, पांडवायचं प्रारब्ध गोड होतं. फलित मुहूर्ताचा काल होता, योगागातुक मुहूर्ताचा काळ होता, परिभाषेत स्थित होता. अपर्ण कालाचा दोष मी मध्यकृतीत आलता, आणि अशा परमपावन मुहूर्तावर पांडव त्या दिवशी राहायला गेले. चुकून ती तारीख संजयाच्या हातानं काढण्यात आली नव्हती, आणि 30 तारीख या दुर्योधनानं मूर्त दुष्ट आहे म्हणून टाकलं, पण ते मुहूर्त पुढच्यासाठी पोषक ठरलं. वरच्याची कृपा असल्यावर काही ताणत नसते, ताण नसते. लेकरू असं काय कुठं टाकावं म्हणून एका बाईनं कॅरी बॅग मध्ये लेकरू टाकलं आणि रेल्वेत फेकून दिलं, पण त्याचं आयुष्य गोड होतं. चांगल्या माणसाला गवसलं ते जिथंच होतं, जिथंच. ते पोरगा नायब तहसीलदार आहे. माईनं फेकून दिलेलं पोरग, कॅरी बॅग मध्ये फेकून दिलेलं पोरग रस्त्यानं वाटसरू चाललेल्या शेतकऱ्याला सापडलं. ते शेती लेकरू लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचे संगोपन गोड झालं, ते मोठं झालं. आज नायब तहसीलदार आहे. मारायसाठी कोण फेकलं होतं? माईनं. वाचिलं कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. प्रारब्ध बळ असलं की चिंतात नाही. अहो मुहूर्त चुकीचे काढले, पण त्यांच्यासाठी गोड मुहूर्त निघला आणि गेले. त्या दिवशी राहण्यासाठी चाललेत. राहण्यासाठी जात असताना चौकात आपली लेकरं घेऊन आल्यात. एका बाजूला घर होतं काकांचं. धराला सांगितलं, बाळा आपल्या बाळांना घेऊन इथं थांब, मी काकांना भेटून येते. आतमध्ये गेल्या. काकांना सांगितलं, काका राहण्यासाठी चालले. ठीक आहे वहिनी साहेब. आणि देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची. तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याने प्रारब्धाने घर बांधता, पण घरात फोटो कोणते लावावा अजून 2% लोकांच्या आकली नदीला गेल्यात. कुठले फोटो असावं घरात याच्या सुद्धा बऱ्याच लोकांना आकली नाहीत. मी एका चांगल्या घरी फोटो पाहिला मुलाच्या वाढदिवसाचा. तो फोटो दक्षिणेकडे तोंड करून, एकुलता एक मुलगा, वाढदिवसाचा फोटो, गंध अक्षदा लावलेल्या, गळ्यात हार घातलेला,
आणि दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलेल्या. आपल्याकडे जिवंत माणसाचे हार घातलेले फोटो भिंतीवर लावत नसतात. असा संप्रदायाचा नियम आहे, असा पुराणाचा नियम आहे, असा वेदाचा नियम आहे, असा शास्त्राचा नियम आहे. ज्या घरी बसल्याच्या नंतर आम्हाला चहाबाई करत असताना त्या फोटोकडे पाहिलं, म्हणलं देवा काय इतकं सुंदर घर आहे रे, आणि या घरात इतक्या चिमुकल्या बालकाला नेलंस. थोड्या वेळाने त्या फोटोकडे पाहत असताना त्या बाईनं सांगितलं, महाराज हा माझा मुलगा अहमदपूरला आता इंग्लिश स्कूलमध्ये आहे. अरे बापरे म्हणलं, आपण तर आगाऊ सोचलो, मी तर मेलं म्हणून सोचलो होतं. मी म्हणलं बाई हा अहमदपूरला इंग्लिश स्कूलमध्ये? हो. एक विनंती करू का म्हणलं बाई, हार घातल्याला फोटो लावू नका. ठीक आहे म्हणजे कुठं टाकू? म्हणलं आता कुठं टाकू नको, फक्त सांग काटतोय, लावू नकोस. लावत नाहीत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पूर्वजांचे फोटो लावायचे असतील, आजोबा पंजोबाचे, त्याची दक्षिणेकडे दिशा असली पाहिजे. विज्ञानवादी मानत असतील, न मानत असतील, मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. कारण मी सांगतो कोण्या भंगाऱ्याचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. आणि ज्यांनी लिहिलंय ते काय गोट्या खेळणारे महाराज नव्हते, पुड्या खाणार नव्हते, गुटके खाणार नव्हते, लोकांचे इचकिनार नव्हते. ते विटेवरच्या मालकाला नितांत प्रेम करणारे अधिकारी लोकांनी पुराण लिहिले ना. ते का आपलं थोडंच आहे, विठाला लोकांचं वाचून सांगतो. उद्या मला कॉलर धरून विचारू शकतो नागरे सर कशात लिहिलेले. विवेक संपन्न व्यक्ती बरं का. भांगाऱ्या भुंगाऱ्याने विचारलं होतं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे फार उत्तर आहेत, पण विवेक संपन्न व्यक्तीला आपण त्याचं उत्तर गोड देऊ शकतो. ते विचारू शकतात. या बा 1000 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा जाणकार माणसं एकानंच चांगलं म्हणावं, त्याचं नाव कीर्तन असतं. विठाला लोक तर लुगडं नेसून नाचणाऱ्यालाही चांगलं म्हणतात, त्याचा काय विषय नाही. लोक तर चांदा चौकडीतल्या गप्पा सांगणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणत असतात, त्याच्यातला काय विषय नाही. म्हणे ही प्रतिमा घेऊन जा, घरात वाघाचं चित्र नसावा. देवी जरी वाघावर बसलेली असेल, पण देवी ज्या वाघावर बसलेली त्या वाघाचं तोंड मिटलेलं असावा, असंच चित्र घरात लावलं पाहिजे. व्याघ्रमुखी शिभयस्थितानां येन दर्पणो प्रतिमा भयस्थित जायतिं घेम वास्तु सर्वस्थितो अनिष्टकाला भय जायन्ति नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजावर नरन लिहिलेलं नाही, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काही आवडतं. काय म्हणले, असं दवडणाऱ्या घोड्याचं चित्र असावं, लक्ष्मी घरात पळतच येत असती. सुंबळे आहेस का काय तू? घोड्याचं चित्र लावल्यावर घरात लक्ष्मी येत असती का? कामच. आता उद्या मी आज इथं नसतो आलो तर मग या परिसरात कीर्तन करता आलं असतं का? मला विचारलं असतं का नाही तुम्ही महाराज कसं काय नाही आले? ठीक आहे, हॉस्पिटलला बेडवर आहे, फोटो पाठवला असता, आजारी आमकय तमकय, काही एखादी दुःखद घटना घडी, तितकं सांगता येईल. इथलं कीर्तन घ्यावं, त्या पलीकडच्या गावात कीर्तन करावं, पुन्हा या भागातले लोक तिथे किती मस्त आले असते आणि 100-200 घोड्याचे फोटो घरात लावले असते. काय फायदा झाला असता त्याच्यावर? असं काय नसते. त्याला कर्तव्य गोड लागते, कर्तव्य गोड. काही माणसाचा अंधश्रद्धेव इतका विश्वास महालक्ष्मीच्या परेडमध्ये ह्या उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती म्हणे त्याच्यात, लक्ष्मी जाती. मग महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये उष्ण दिल्यावर जर लक्ष्मी झाली असती तर मी 12 महिने कीर्तन केलेच नसते. त्या दिवशी मूळ नक्षत्र असते, त्याच्यावर पूजा असती. तितक्या टायमात 2-4 सोयाबीनच्या शेंगा, 2-4 कापसाचे बोंड लोकांची चोरीतच राहिलो असतो ना. त्या सगळ्याची संपत्ती गिरगावकराच्या घरी दखल झाली असती. असं नसतं. हे नालायकपणाचा कळस आहे. विठाला काही गोष्टी होत नसतात. वागावं लागतं. तुम्हाला सांगू का, वास्तुशांती केल्यावर सुद्धा एक नियम असते गोविंदराव. एक जण म्हणला महाराज 4दा वास्तू केली तरी सुख नाही. म्हणलं तू या वास्तूत मला पूर म्हणतो सुख भेटन तुला. 10-5 महाराज पूर खाटा खांदून म्हणजे सुख भेटन. त्या वास्तूत सुख भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, तर त्या वास्तूत सुख मिळत असतं. विठाला योग असा आला, ती प्रतिमा घेऊन जा. पदराखाली प्रतिमा झाकली. काकानी सासरू नैनानं खाली मान घातली, डोळ्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. आदराने आपल्या वहिनीला प्रणाम केला आणि सांगितलं, वहिनी साहेब तुम्हाला दिलेल्या प्रतिमेचा आदर करा, या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका. तुमच्यावर माती शिपडायची ताकद कोणाची नाही, पण या प्रतिमेचा जर विसर पडला तर तुमची 5 वासरं वाचतील, याच्यात मला सुद्धा शंका आहे. अंतःकरणात धसका घेतला.
आणि विदुर काका घरी निघून गेले. सांगितलेल्या शब्दात खुणगाठ बांधली. आईसाहेब घरी गेल्या. लाक्षागृहात प्रवेश केल्याबरोबर वरच्या हॉलमध्ये कोनाडा होता. त्या कोनाड्यात एक कपडा, याचा विसर पडू देऊ नका रे, आपल्याला या वास्तूत सुख प्राप्त होईल. पहिला दिवस आहे. नित्यनेम आटपला. संध्याकाळची वेळ आहे. अंथरुण टाकले. पांडव झोपल्या गेले. भिंतीला टेकन देऊन त्या मूर्तीकडे बघत कुंती आई साहेब सारखं त्याचं चिंतन करत होत्या. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती आला. हातात पेटलेली मशाल होती, त्या घराला लावायची होती, पण कुंती आई साहेब जाग्या असल्यामुळे तो निघून गेला. घरात म्हणजे 80% ज्वलनशील पदार्थ होते. 80% लाख त्याच्यात वापरला होता. लाख कशाला होता माहिती? तुम्ही मतदान पेट्या सील करायला ते लाख वापरीत होते ना, गरम करायचा. आणि ते लाख बायकांना माहीत असेल. लाख मोठाले मणी केले होते दबुनी म्हणून सोनार मधात भरितो. मी काय बाई नाही, पण मला असं वाचायचं ना आधी, त्याच्यामुळे माहिती आहे. विडाला विडाला हे सगळी ज्वलनशील पदार्थ टाकून तयार केलेलं घर होतं. घराला विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटणार होतं. तितकं ज्वलनशील काहीच नाही. 9 वस्तू एकत्रित टाकलेल्या होत्या. बॉम्ब सारखा भडका त्याचा होणार. 11 सेकंदात अशुभ घराची राख होणार. एवढे पदार्थ त्याच्यात होते. पण बाई जिवंत जागी बघते आपल्याकडे म्हणून पुरोचन निघून गेला. बघता बघता 2-3 दिवस निघून गेले. रात्र जागून काढायची. रात्रभर त्याच्याकडे बघायचं. पहाटे ब्राह्मी मुहूर्त झाले की लोक उठायचे. आजूबाजूचे लोक सडा टाकायला उठले की न उठणं, आपल्या कामासाठी मग्न होणं. पण बाईच्या लक्षात आलं, आता मात्र एक ना एक दिवस या महालाला पुरोचन नावाचा व्यक्ती पेटवणार, आपण जळणार, आपली लेकरं जळणार. काकाने तर सांगितलं याचा विसर पडू देऊ नका, आपलं काम साधेल. पुरोचन नावाच्या व्यक्तीला दुर्योधनाने आमंत्रित केलं आणि सांगितलं, पुरोचन लक्षात घे, 4 दिवस होऊन गेले, अजून आमची काकी आणि पांडव जळाले नाही. आज जर संध्याकाळच्याला नाही जळाले तर बेटा उद्या सकाळच्याला तुला फुकीन. दुर्योधनानं सांगितलं, मालक मी माझा प्रयत्न करतोय, पण बाई झोपत नाही, मी त्याला करू काय? पण दुर्योधनालाही माहित नव्हतं आणि पुरोचनाला माहित नव्हतं झोपत नाही त्या अर्थी करती काय. नित्य सारखं त्याचं चिंतन करत होती. तो जावी सरण व्हावा असं सारखं त्याचं चिंतन करत होती. पण एके दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाहीत. त्या दिवशी कुंतीनं स्वयंपाक केला, तो पुरणपोळीचा. आपल्या 5 पुत्रांना पुरणपोळ्या वाढल्या. त्याच्यातला एक मुद्दा सांगतो राजे हो. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, कुंतीनं ज्या दिवशी लाक्षागृहात पुरणपोळीचा नैवेद्य केला, भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि 5 लेकराला पुरणपोळी वाढत असताना प्रत्येकाला सारखं तूप वाढलं. धर्माला वाढलं, अर्जुनाला वाढलं, नकुलाला वाढलं, सहदेवाला वाढलं, भीमाला वाढलं. पण फरक सांगतो, भीम, अर्जुन आणि धर्म यांना तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या आणि बंध्या पोळ्या बाजूला ठेवल्या गरम गरम. पण नकुलाला आणि सहदेवाला स्वतःच्या हातान चुरून पोळ्या वाढल्या, कारण ही मादरीची लेकरं होती, त्यांना चुरून वाढल्या. नकुलाने कुंती मातेनं पोळ्या चुरत असताना डोळ्यानं रडावा, आईला शंका येईल याच्याकरता नकुलाचा आणि सहदेवाचं अंतकरण रडत होतं. आपल्या आईच्या पश्चात आपल्यावर अतूट प्रेम करणारी माय आपल्याला सापडली, ती कोणती आहे? प्रपंचात लोकांनी चांगलं वागलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, ज्याच्या मागं पुढं कोणी नाही, त्या लोकांनी चुकीचं वागलं तरी त्याचा परिणाम जगावर होत नसतो किंवा कोणावर होत नसतो, तो एकटा असतो. पण संसारातला एक माणूस जर चुकीचा वागला तर सोयऱ्या धायऱ्यापर्यंत त्याचा शेक जात असतो. म्हणून प्रापंचिक जीवनातल्या माणसानं चुकीचं वागता कामा नये. तो कोणाचा तरी भाचा असतो, कोणाचा तरी मेहुणा असतोय, कोणाचा तरी काका असतोय, कोणाचा तरी भाचे जावाई असतो, कोणाचा मामे जावा, काय काय नाना प्रकारचे त्याचं नातं असते. तिथपर्यंत त्याच्या झळा पोहोचत असतात. म्हणून संसारातल्या माणसानं गोड वागावं. उदाहरणार्थ मी संन्याशी, आता मी चुकीचं वागलो तर काय मागणं पुढून फुफुटा उड, लोक बेदखल करतील, चल चल सरक बाजूला. पण मी चुकीचं वागल्याच्या नंतर कुठंतरी एक रक्ताचं नातं शिल्लक असतं, त्या नात्याला तडा जात असतो. अरे आपला लय विश्वास होता बाळ्यावर, पण बाळ्यानं तडा दिला.
झालं त्यांचं अंतकरण तुटलं. म्हणून प्रपंचातल्या लोकांनी चुका करता कामा नये. त्याचा फार मोठा स्फोट होत असतो आणि त्या स्फोटामध्ये नाना प्रकारचं नुकसान होत असतं. म्हणून संसारातल्या लोकांनी अत्यंत गोड वागलं पाहिजे. उन्हाळे पावसाळे हिवाळे येत राहत असतात, कमी अधिकपणा येत असतो. निसर्गाचा जसा समतोल बिघडत असतो तसं माणसाच्या जीवनाचा सुद्धा समतोल खालीवरी होत असतो. सुख दुःख नाना प्रकारच्या गोष्टी पाठीमागे असतात आणि त्याला तोंड देऊन पुढे चालत असतो. त्याचंच नाव प्रपंचातला राजा म्हणत असतात. अहो, विश्वाचा मालक संसारात पडला, त्याला तरी संसारात कुठं सुख होतं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. अहो, 6 महिने 26 दिवस त्याची पत्नी राक्षसांच्या तावडीत राहती, त्याला काय सुख होतं का शुभ संसारात? त्यालाही संसारात सुख नव्हतं. महान शक्ती प्रभू जरी झाला संसाराचा दास, त्यालाही दुःख होतं संसारात. विटेवरच्या मालकाचं आपण चिंतन करतो, त्या मालकाला 16,108 पत्नी, एका पत्नीचा राग, एका पत्नीला मालकाचा राग आला आणि वैकुंठ सोडून पंढरपुरात खाली आल्या. त्याला तरी संसारात 9 वेळेस लक्ष्मीने दुःख दिले. तर तुम्हा आम्हाला संसारात अविरत 100% सुख भेटेल याची अपेक्षा का करता? कारण संसार हा दुःखाचंच मुळे. फलकट तो संसार, संसार फलकटे, संसार दुःख मूळ, चौकडे विंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि याच्यात सुखाची कल्पना करायची नाही, चालत राहते. संसार एक अशी गोष्ट आहे, संसाराने सुखाचं शर्ट घातलंय, दुःखानं सुखाचं शर्ट घातलंय. दुःखाने सुखाचं शर्ट घातलंय. आपल्याला वाटतंय सुखी आले, पण जवळ शर्ट काढा की आतून दुःखाचाच गोळा आहे. चलत राहतं. याच्यातून सुख प्राप्त करायचं म्हणजे समाधान मानित राहायचं, ती गोष्ट आहे. पण प्रपंचातल्या लोकांनी चुका करायच्या नाही, त्याचा स्फोट मोठा होतो. असो, अंतकरण रडत होता. आपल्याला किती सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माय भेटली. लक्षात करा, द्वापार युगाला होऊन वर्ष किती झाले असतील? त्या कालाच्या वर्षाची गणना करा. आजही कुंतीचं नाव इथे घेतलं जातंय. त्याचं एकमेव कारण आहे, अशोक महाराज फक्त चांगलं वागणारी बाई अग्रेसर म्हणून तिचं नाव घेतलं जातंय. कधी 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 बघा, नाव चांगलं घेतलं जातं चांगल्या माणसांचं. हीच त्यांच्या पाठीमागची श्रीमंती आहे. पैशाची बनलं तर आपले पोरं आपल्या सरनाव टाकणारच नाहीत. आज्याच्या मागं कोणी टाकले नाही, तिथून पुढचे कसे टाकतील? फक्त माणसाची जी उरत असते ती माणसाच्या चांगल्या वागण्याची कीर्ती, आणि ती गोड असली पाहिजे. जेवण आटपली, आग्रह करून जेव घातलं. जेवण झाल्याच्या नंतर धर्माने सहज विचारला, आई आज सण नाही, वार नाही, आज कशा करता पुरणपोळी केली? उत्तर काय द्यावं म्हणून चुकीचं उत्तर दिलं. धर्मा, आपल्या कोणाड्यात ठेवलेल्या विटेवरच्या मालकाची भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला आज पुरणपोळीचा नैवेद्य केला. याच्याकरता तुम्हाला पुरणपोळी. 5 लेकरं बाजूला गेल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा माफ कर रे. लेकरायला उत्तर काय देऊ? याच्याकरता तुझं नाव घेतलं, माफ कर. पुरणपोळ्या तुझ्यासाठी केल्या नाही, केलत्या कशासाठी? आज संध्याकाळी झोप लागल्याच्या नंतर पुरोचन महाल पेटून देणार आणि या महालामध्ये आपली लेकरं जळणार, आपण जळणार. उद्या भविष्यात आपल्याला ही लेकरं कधी पाहायला भेटतील? म्हणून जाता जाता या पवित्र हाताने मुलांना गोडधोड खाऊ घालून मरावा, अशी अपेक्षा बाईच्या अंतकरणात होती. आपण वाचू शकत नाहीत. ती रात्र घातक होती. बघा, देवाचा विसर नाही पडला की त्या वास्तूत सुख प्राप्त होत असते. 80% घर ज्वलनशील आहे, 80%. पेट्रोलचा हौद बाजूला आहे आणि त्या हौदाच्या काठावर चूल पेटलेली. कसं शक्य स्वयंपाक करणं? लाक्षाग्रहात राहणं म्हणजे पेट्रोलच्या हौदाच्या बाजूला स्वयंपाक केला इतकं घातक आहे, इतकं सोपं. प्रत्यक्ष यमाच्या दारात राहिल्यासारखं आहे. हो, एका जाळीत वाघ बसला, बोरीची जाळी होती आणि त्याच बोरीच्या जाळीचा पाला खाला शेळी गेली आणि त्या बोरीच्या जाळीत कोण बसलेले? वाघ. सामान्य गोष्ट आहे ती. कशी वाचून येईल शेळी? ती 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 अधिकार शक्ती तितक्या मोठ्या संकटात आपल्या 5 लेकरांना घेऊन कुंती त्या घरात राहत होती. बघा त्याचा विसर न पडण्याची ताकद. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 12:30 वाजता एकदा पुरोचन गेला. 1 वाजता कुंतीच्या लक्षात आला, आता आपले डोळे झाकतात. गेल्या 5-7 दिवसापासून डोळे उघडे ठेवून 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 मुठीसारखी डोळी सुजली होती. लालबुंद डोळे झालेली होती, पापनं तर्र झालेली होती. डोळ्याला जे काही पुरवठा करणाऱ्या रक्ताच्या शिरा लालबुंद पडलेल्या होत्या. रात्रीच्या 1 वाजता आपल्या लेकरांची चेहरे उघडी केली
आणि त्या कोणाड्यात देवळीत ठेवलेल्या प्रतिमेच्या जवळ गेली, देवाला सांगितलं, देवा मला नेलंच तरी हरकत नाही रे, पण या 5 लेकराला वाचव रे, हे भजन करणारी पोर आहेत तुझी, वाचव रे यांना, वाचव. एक विनंती करते देवा, 5 जणांना वाचण्यासाठी तुला त्रास होत असेल, एवढा कामाचा व्याप सांगत नाही, पण एक लक्षात ठेव, मी आणि माझे गेले तरी चालेल, मी आणि माझे गेले तरी चालेल, पण माझ्या मालकाने जिच्यासोबत लग्न केलं तिला माद्री म्हणतात, त्या माद्रीचे 2 पुत्र जिवंत देव चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्यावर विश्व कृपा करेल. या दोघांना वाचव रे देवा, या दोघांना वाचव. आता मी तुला बघू शकत नाही. भिंतीला टेकन दिला आणि त्याच्याकडे बघत होती, सारखं त्याचं स्मरण करत होती, त्याचं चिंतन करत होती. बघता बघता डोळे झाकले, आवेशाने एकदा डोळे उघडे आणि अंतकरणातून एक ध्वनी निघला, देवा सांभाळ रे लेकराला, सांभाळ सांभाळ. हे वनात सापडलेली सावधेत्री देवा, कर यांच्यावर कृपा. आणि कुंतीने डोळे झाकले. 1:15-2च्या सुमारास पुरोचन नावाचा व्यक्ती हातात मशाल घेऊन आला. हिने केलेल्या आग्रहापोटी वैकुंठातले मालक द्वारकेमध्ये निद्रा करत होते. रात्रीचे 1:15-2 वाजले. अशा वेळेला फार दिवशी जगाचा मालक जागा झाला. आईसाहेब बाजूला होता, सर्वांग घामानं चिंब झालेलं होतं, डोक्यातून घामाचे लोट वाहत होते. आईसाहेबांनी विचारलं, काय? काही नाही. गरुडाला पाचारण कर. गरुडाला पाचारण केलं आणि गरुड सुदर्शन आणलं आणि हातामध्ये भगवंताने रात्रीच्या 1:15-2 वाजता सुदर्शन घेतलं आणि पुरोचन नावाचा व्यक्ती लाक्षाग्राला आग लावणार तेवढ्या अवकाशात सुदर्शन पडलं. चक्र मारके धरणी फोडी. लाखा जोर में पांडव बैठे गुप्ता गलगाई बिगरी किने बजाए नाथ मोरे बिगरी किने बजाए. जिथे पांडव आणि कुंती आहेत तितक्याच जागेला छिद्र पाडलं. नर्मदेच्या तीरावर पांडव सुखरूप नेले. वसरीमध्ये त्या दिवशी मुक्कामासाठी एक बिल्लीन आलेली होती. तिचे 5 लेकरं घेऊन ती वसरीत झोपली होती. कुंतीला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लाक्षागृह जळालं तर एका स्त्रीच्या बांगड्या सापल्या. ती भिल्ल स्त्री होती आणि 5 मुलांच्या अस्थी सापडल्या. ते तिचे पुत्र होते. दुर्योधनाच्या लक्षात आलं कुंती गेली, आपले 5 भाऊ गेले. या नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका भडवा होता दुर्योधन. त्याचा पाहुणा तुमच्या गावात, मग काय चिंता नाही. हरामखोर होता दुर्योधन, नालायक होता, बुजदिल होता, विवेकभ्रष्ट होता दुर्योधन. विवेकाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. इतका बुजदिल विचाराचा, जटिल विचाराचा दुर्योधन होता. फार घाणेरड्या विचाराचा होता. तुम्हाला एक सांगू का, भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा नागरेसर जर वाईट पाऊल पडला ना, चुकीचं काम जर एखाद्या स्त्रीने केलं तर तुम्ही तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीटच म्हणतात ना, मोबाईल मधलं जे वाक्य आवडलं नाही ते डिलीटच म्हणतात ना. तिला डिलीट करून टाका, पण तिची चेष्टा करण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीतल्या पुरुषाला नाही, अशी वेद शास्त्र आणि पुराण नीती सांगते. तर रक्ताच्या नात्यातल्या पवित्र स्त्रीला भर सभेत उघड करायचा अधिकार काय दुर्योधनाला द्यालता? काय लायकी होती का त्याची? मोठी भाऊजाई आई समान असतरी तिला मांडीवर बसा इतक्या हलकट विचाराचा दुर्योधन. त्यानं दिवाळी साजरी केली, फटाके फोडले, त्या दिवशी आनंद उत्सव केला, हस्तिनापूर सजवलं, तोरणं लावा. भीष्माचार्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पडला होता. तो थेंब धरण्याची ताकद पृथ्वीत नव्हती. त्या दिवशी पृथ्वी अशी थरथर कापत होती. तर प्रत्यक्ष वरुणानं पृथ्वीला विचारला, आज थरथर का कापते? द्रोणाचार्यासारखा, भीष्माचार्यासारखा सात्विक ब्रह्मचारी, अशा ब्रह्मचार्याला एक प्रकार बघून दुःख झाले. त्या दुःखाचा जो थेंब पडलाय, ह्या थेंबाचा क्रोध एके दिवशी इतका उद्वेगाला जाणार, म्हणून 18 दिवस युद्ध त्याच थेंबापासून झालं. ते कायमस्वरूपी राग चालत होता, कायमस्वरूपी. चांगल्या माणसांना जी गोष्ट सहन होत नसती का, तिचं पाप फेडावं लागत असतं. एक लक्षात ठेवा, मुद्दा सांगतो. आपल्या बापदाद्यांनी 72च्या दुष्काळात एक टाइम जेवून आपल्यासाठी जमीन कमिली.
आपल्यासाठी घरं बांधले, संपत्त्या ठेवल्या, 4-2 रुपये ठेवले. ते कधी कधी गोव्याला गेले नाही, कधी कधी हनीमूनला गेले नाही, त्याने चुकीच्या ठिकाणी 1 रुपया खर्चीला नाही. लेकरं बरं होईल, आनंदाचं सुखानं त्यांचं जीवन जगल यांच्याकरता त्यांनी 4-4 5-5 लुगडे नेसले नाही, 2च लुगड्यावर संसार केले. कामं करायचे असेल तर 2-3 थिगळाचं लुगडं नेसलं. अशा परिस्थितीत बापानं गाठी मारलेलं धोतर नेसलं, साधा पिळा पडलेले पटके घातले. अशा परिस्थितीत संपत्ती कमवावा आणि त्या पोरानं बायकोच्या फेरंदवलीसाठी केळीचं ढेलं इकावा. काय मरताना आशीर्वाद देईल ती म्हातारं? दुःख वाटेल का नाही त्याला? मग तसं आपण एखादी चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांना, अधिकारी लोकांना त्याचं दुःख वाटत असतं. हे दुःख भीष्माचार्याला ज्यावेळेला वाटलं त्या थेंबाचा उद्रेक झाला. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग. अजून 9 कारण आहेत त्यासाठी, पण पुढे बघू. बैल 2 जमीन 300 एकर कशी नांगरता येईल? जसं तो मला बोलता येईल तितकं बोलेल. पांडव तिकडे सुखरूप गेले. माझ्या तुकोबराने विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू एक विचारू? पांडवाला जाळण्याचा प्रयत्न कोणी केला? सख्या चुलत भावानी. रात्री झोप तू स्वतःची मोडून का घेतलीस? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, तुकोबराय, ज्या बाईच्या हातात विदुर काकानं माझी प्रतिमा दिली त्या दिवसपासून तिच्या अंतकरणात, तिच्या ध्यानात मी होतो. माझा विसर तिनं पडू दिला नाही, आणि माझा विसर ज्या माऊलीनं पडू दिला नाही, तिचे लेकरं जर लाक्षाग्रहात जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं. सिंधू म्हणजे समुद्र, मला कारुण्याचा सिंधू, कारुण्याचा सागर ही उपमा आहे. आणि जिनं माझं ध्यान करावा, तिचे लेकरं जर एका लाक्षाग्रहात जळत असतील तर मला लावलेली समुद्राची उपमा ही गौण आहे, ही खोटी आहे. गुणगाई नावडी. तेव्हा तुझा विसर न पडल्यामुळे इतका फायदा. पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला. तेव्हा कुंतीनं देवाचा अशोकबा विसर न पडू द्याल्यामुळं लाक्षाग्रहातून वाचिलं. एक मूर्ख माणूस, एक नालायक माणूस एका बुजदिल माणसाच्या संगतीला लागून त्यानं लाक्षाग्रह पेटीत होता. पुरोचन हा हरामखोर मिस्त्री होता. बांधकाम क्षेत्रामध्ये 14 लोक आले, त्याच्यात 1 नंबरचा व्यक्ती असेल विश्वकर्मा महाराज. 1 नंबरचा, 1 नंबर, कलेची देवता विश्वकर्मा महाराज. रावणाची लंका ज्यांनी बांधली ते विश्वकर्मा महाराज. सुदाम देवाचं सोन्याचं गाव ज्यांनी बांधलं गुरुजी ते विश्वकर्मा महाराज. आणि बाकी अशी काही लोक होती. 14 पैकी हे एक. मधला घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकखट्या घेत जाऊ नका, रिॲक्शन येत असते. बघा जा घरी मोबाईल भिताडासारखे आहेत मोठाले तुम्हाला. तेच केलं की तुम्हाला यतिम प्रातु भय कालेषु यत् कलान वास्तु पुरुषां भयु स्थित पुनिता सर्वाति जायते रिकामी जागा गौंडी नामने, रिकामी जागा गौंडी नामने. असं तुम्ही मोबाईलवर, गुगलवर याच्यात जावं लागतं ना, त्याच्यावर असं ते बोट इचका, लगेच तुम्हाला ह्या 14 मिस्त्रींची यादी येईल. त्याच्यामध्ये जटिल कोण आहेत, नालायक कोण आहेत, बुजदिल कोण आहेत, हरामखोर आहेत, त्याची सुद्धा यादी येईल. असं मला वाटतंय असेल ते मोबाईलवर, असं वाटतंय. आपल्याकडे नसल्यामुळं तितका काही अभ्यास नाही. आणि मी आपला हेच वापरितो. पैसे आहेत माझो, पैशाला काय कमी नाही. मी सोन्याचा घेईन, सोन्याचा, हिऱ्याचा घेईल, 1 कोटीचा घेईल. युट्यूब चालू आहेत आहे का नाही राजे? मला उद्या विचारणार आहे इतके पैसे तुझ्याकडे कुठून? निष्ठेनं शेती करतोय पाठ्या, काही कमीच नाही ना. यथा सांग उत्पन्न नाही. सगळ्या तुरी घातल्या तर मस्त मोबाईल येईल. हो, सगळं मागचं या वर्षीच ते सोयाबीन विकलं होतं, किती मोठा येईल, काय ताण नाही. मागचं ठुल्यामुळं चांगला बोकना बसला. हसवाल नाही का तुम्हाला? दुसऱ्याचं घर पेटल्यावर मस्त शेकाता नाही का? आणि तुमच्यातल्या कोणीच नाही ठुलं का? आम्हालाही कळत आहे ना कोणाकोणाचं राहिलं. ज्याचा चेहरा पडला ते महेश सोबती आहेत विठाला. जास्त नव्हतं माझं, थोडंसं होतं, काय ताण नाही. मोबाईल घेईन मोठा, त्याबद्दल दुमत नाही. पण चाललंय याच्यावर काय, याच्यावर बी तारखा आल्या आता, त्याच्यामुळे आपल्याला काय अडचणत नाही. आता त्या भितडावानी त्याच्यावर तारखा येतात असं काही विषय नाही, याच्यावर बी येतात. हे भेव वाटतं बघा त्या मोबाईलचं, दुसरं काय नाही. ते तुमचे मोबाईल जरा बदमाश आहेत. हे पतिवर्ता मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलचा काही भरोसा नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जे येऊन ते येतंय, तुम्हाला जे पाहायचं नाही ते येतं की नाही नागरे सर? येतंय. त्याच्यावर तुम्ही पाहत नसताल ते भाग सोडून, पण येतंय. कधी कधी तुमचं जे जाऊन ते बी लोकांना जातंय. चुकीचं बटन दाबल्यावर
याच्यात काही येत नाही कोणाला जात नाही, कशाला आपलं हेच वापरायचं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं आता इठाला पा घराची ताकद, नामसाधनेची ताकद किती मोठी आहे. नालायक व्यक्ती घर पेटवत होता अशोक बुवा, त्याच्यातून वाचीला असेल नवल नाही. एका व्यक्तीचं घर एका भजन करणाऱ्याने पेटिलं. त्याच्यासारखा भजन करणारा जगात कोणी नाही, बरं जगात कोणी नाही. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे, अरे तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे हे आळंदीतल्या मालकाकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे ते देहूतल्या मालकांकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे माझ्या पैठणच्या मालकाकडून ऐकायचं. उद्याची वारी आहे पैठणच्या मालकांची, जा वारीला जा राजू, अशा संतांच्या वाऱ्या कर जा, आपल्या बाकीच्या वाऱ्या मिटत येतात. हो, ह्या संतांच्या वाऱ्या नाही केल्या की ते लय वाऱ्या मागला इथं. हो, पोरग झाल्यापासून दवाखान्याच्या वाऱ्या. हो, काही काहीच्या पोटात हे तेव्हापासून दवाखान्याच्या वाऱ्या आहे का नाही. ह्या वाऱ्या मिटावा, भांगाऱ्या वाऱ्या मिटावा, याच्याकरता संतांच्या वाऱ्या करायला पाहिजे. झालं पाहिजे वारीला. हाय जवळ आहे, काय होतं आपल्यासाठी 4 पर्वणीपैकी 1 पर्वणी आहे पैठण. केलं पाहिजे. उद्या टप्प्यात एक जास्त लांब नाही, काय नाही, जवळ जाऊ शकता. घरातल्या एका माणसानं जायचं, सगळ्याला त्याचं पुण्य भेटत असते. वारीला गेलं पाहिजे. अनन्यसाधारण महत्व आहे वारीचं, फार मोठी ताकद आहे. राजे हो, उद्या दुपारी 12 वाजता पंढरपुरातला मालक कावडीनं घागर टाकायला पंढरपूरला येतोय. उद्या पंढरपुरातले मालक पैठणला एक कावड टाकण्यासाठी येते. एक कावड. राजे हो, त्या मालकाचं वारं ज्या संताला लागलं असेल त्याच्या पायाखालची धूळ जरी आपल्या अंगावर आली तर आपल्या जीवनाचं सोनं होत असते. कधी कधी चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. हो, अशा देवाईकडे जा की जिथे ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतंय, अधिष्ठान आहे संतांचं, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. योग असा आला, एका निष्ठावंत वारकऱ्यानं घर पेटिलं. तो वारकरी किती मोठा होता. येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, पैठणच्या मालकांचं वाक्य. सर्व वारकऱ्या श्रेष्ठ मारुतीराय. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू, प्रत्यक्ष शंकर मारुतीराय. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता. देहूतले मालक ज्या मारुतीरायला शरण जातात ते मारुतीराय किती अधिकारी. ते वैष्णवात अतिश्रेष्ठ, ते प्रत्यक्ष शंकर आहेत. 1 नंबरचे वारकरी आहेत. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रा, पवित्र रक्तांबर अंगाला वेडून घेतलेला संन्यासी. आणि त्या संन्याशाने एक जणाचं घर पेटिलं. एक जणाचं घर पेटिलं. नाही जळालं, ताकद कशाची, तुझा विसर न व्हावा. मारुतीरायनं एका घराला शेपटी अशोकवा लावल्याच्या नंतर 5-50 घरं जळत होते. 5-50 घरं भोवतालची जळत होते. पण या व्यक्तीच्या घरावर 4-5 बाऱ्या शेपटी टेकली, त्याचा कलरही जळाला नाही. गोविंदराव, कलर नाही जळाला, कलर नाही जळाला. धर्माची पताका नाही जळाली. दारातलं तुळशीवरून लावून जशाल तसं राहिलं. ताकद कशाची होती. माझे देहूतले मालक सांगतात ते घर मारुतीराय जाळत होते पण घर जळालं नाही. का म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. गिरगावकरांचं वाक्य काय, देहूतल्या मालकांचं वाक्य. तुका म्हणे अग्नी विस्तू झाला से शीतल, पण प्रताप कशाचा होता. प्रतापे सबळ नामाची. अख्खी लंका जळाली, अख्खी लंका. एक शपथ पुरावा आहे हा, मी तुम्हाला संतांचा सांगितला. एक शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. वाह, तुम्ही वाजिल्यामुळे म्हणता आलं. मला कुठं गाता येते, गाणारी ही लोक रत नाहीत, आपल्याला थोडंच येते. अख्खी लंका जळाली पण विभीषणाचं घर जळालं नाही. का, त्या घरामध्ये विभीषण विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत होता, चिंतन करीत होता, चिंतन करीत होता. तुकोबराय सांगतात, देवा
एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पाया मी पडतोय, शरण शरणजी, त्या मारुतीरायाच्या पाया मी पडतोय. ते नुसते संन्यासी नसून भक्तीच्या वाटा माहित येतात, निष्ठावंत वारकरी येत. मग अशा निष्ठावंत, पुरोचन नालायक होता, त्यानं पांडवाला पेटून दिल्याच्या नंतर पांडव वाचिलेच नवल नाही. अरे निष्ठावंत वारकऱ्याने एक जणाचं घर जाळायचा प्रयत्न केला, तरी पण त्या घरातली माणसं तू जळू दिली नाही. याचं कारण काय? तर भगवंताचे डोळे सासरू नयन, म्हणजे डोळे पाण्यानं पाणवले. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, तू कोबराय, त्या घरात बसून बिभीषण माझं चिंतन करीत होता, माझ्या नामाचं भजन करीत होता, माझा आठव करीत होता, माझं स्मरण करीत होता, म्हणून ते घर जळालं नाही. तुकोबराय म्हणतात, देवा मग तुझा आठव केल्याच्या नंतर, तुझं स्मरण केल्याच्या नंतर, तुझं विस्मरण न होऊ देण्याचं काम त्यानं अंतकरणात ठेवलं, म्हणून बिभीषणाचं घर जळता जळता वाचितोस, मला तरी दुसरं देतोस कशाला, म्हणून पुन्हा पहिलं तुझा विसर न व्हा. अशोक भाऊ, आपला टाइम संपला, तरी पण 10 मिनिटं घेतो. अजून एक घराचं चरित्र सांगतो, मग पूर्ण येणार. अशी 44 चरित्र आहेत घराचे, तुमच्या आशीर्वादाने मी वाचिले, नाही तर माही काय ताकद आहे. आणि ते पण मला कंबर बांधल्यावर सांगता येते. तुम्ही घरात गेल्या विचारताल तर माझ्यात आणि येड्या बाळ्यात काहीच फरक नाही. ते फक्त इथं कंबर बांधली की केलं की कड कापायच्याच कामी. विठाला विठाला एका घरामध्ये 14 माणसं झोपलेली. गोविंदराव, 14 माणसं झोपलेली एका घरात. किती विद्वान माणसं, किती सात्विक, किती सदाचारी, किती पुण्यशील, किती तात्विक. त्या घरातली माणसं भजन केल्याशिवाय पाणीच पित नव्हती. ते घर होतं दामू शेट्टींचं. त्या घरात 14 माणसं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 14 लोक नामदेवरायच्या घरी भजन करायचे. घरातली 13, ही 14 माणसं सगळी 14. राजाई, गोनाई, लाडाई, साखराई, यसाई, नारा, गोंदा, विठा, मादा, हे घरातल्या लोकांची नावं. दामू शेट्टी, नामदेवराय, राजाई नामदेवरायांची पत्नी, गोनाबाई नामदेवरायांची आई. काय कर्तृत्वान स्त्री आहे. झोपडं होतं लहानसं, ते काय बंगला वगैरे काही नव्हता गोविंदराव तुमच्या बंगल्यासारखा. झोपडं होतं, झोपडं. पण ते झोपडं सुद्धा एका भडव्यानं पेटून दिलं, हरामखोरानं पेटून दिलं एका. पर काय त्यांचा काही क्षेत्र नागरेसर असं नव्हतं या बाकीच्या लोकांसारखं. त्यांच्यामुळं कोणाचं नुकसान नव्हतं, काही नव्हतं. पण माणसाला उगच उगच द्वेष असतो. आवडतच नसते काही माणसं, आवडत नसते. काही माणसाचं कसं असतं माहितीये का, अशोक महाराज तुमचा विरोध नसेल, पण जो माणूस पुढच्या माणसाला आवडत नाही, तुम्ही त्याच्या घरी जास्त गेले की लोक तुमचा विरोध करतात. तुमचं आणि त्याचं काही भांडण नाही, पण त्याला जो आवडत नाही, तुम्ही त्याच्या इथं चहा प्याला की त्याच्या पोटात डबा उठवतो. अशोक महाराज इथं चहा प्याला काऊन गेले असतील, अरे बोललं त्यानं, तुझ्या पोटात काऊन डबा उठायला, असा एक विरोध होत असतो. काही संबंध नसतो बरं का. उगच 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 असं असतं. नामदेवरायांचा विरोध करणं काही गरज होती का, काही घेणं का, काही संबंध आहे का त्या गोष्टीशी. गरीब कुटुंब, साधं कुटुंब. बरं किती बोधावर आरूढ असलेलं कुटुंब होतं. नामदेवरायाच्या वडिलाचा धंदा होता कपड्याचा, दामू शेट्टीचा. आणि एके दिवशी सांगितलं, नामा अरे पैशाशिवाय संसार चालत नाही. एक ते शपथ पुरावा द्या सोडून, पण ओरिजिनल सांगतो. द्रव्याविन नर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, सिनेमात नाचायच्या लायकीचा आहे, तमाशात नाचायच्या लायकीचा आहे, जरी झाला सुंदर.
माणसं पाहून म्हणत होते काय त्याचं रूप सुंदर आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, परी तो त्याविन चतुर शोभा न पवे. तुला पाहिल्यावर पप्याची माय कशी जगल रे, तुला किराणा आणावं लागन रे सुंबळ्या, तुया सुंदरपणाला ती मीठ लावून चाटीन का. तो त्याविन चतुर शोभा न पवे. पैसे लागतात नामा, संसार चालवण्यासाठी पैसे लागतात. मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. सचिन आणि त्याच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ आपण सादर करणार आहोत का आर्टिकल लिहिण्याच्या तो बघूया कशा प्रकारे आपला व्हिडिओ होतो. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करू नका, काहीच करू नका, कारण व्हिडिओ फक्त जस्ट अँड जस्ट फॉर कंटेंट क्रिएशनसाठी होत आहे. त्यामुळे वॉच अँड वॉच ओनली. तुमच्यासाठी वैयक्तिक सूचना, तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी एक सरकारी कृषी योजना आर्टिकल स्कीम ओके 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 माफ करा ओके 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 माफ करा मार्गदर्शन करायचं नाही तुम्हाला. एक आर्टिकल पाहिजे असेल, आता मी तुमचं एक आर्टिकल लिहा, तुम्हाला आर्टिकल लिहून ओके. अशा प्रकारे आपलं जेमिनीवर आर्टिकल लिहिणं चालू आहे. त्यातले काय आपलं टॉपिक, त्याला काही टॉपिक सांगितले होते, ते टॉपिक आता लिहून देत आहे. क्रिएट करायची टाईममध्ये काय मी बघू शकता. जस्ट चालू झालं त्याचं क्रिएट करणं.
तर मित्रांनो आपले आर्टिकल झाले, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय. जय महाराष्ट्र.